अंजली आणि आशुतोष यांनी अटक वॉरंट मागणी केली। बुधवारी 17 डिसेंबरला मागणी अनुसार न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं। कोकाट यांनी आजारपणाचं कारण देत सवलत मागितली। न्यायालयानं सवलत नाकारली आणि अटकेचे आदेश दिलेत। बुधवारी 17 डिसेंबरला कोकाट यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला। मुंबई उच्च न्यायालयानं कोकाट यांच्या अर्जावर तातडीनं सुनावणीस नकार दिला। तपोवन वृक्षतोडी विरोधातील याचिकेवर आज सुनावणी आहे। मनसेचे पदाधिकारी नितीन पंडित यांनी ही याचिका दाखल केली आहे। तपोवनातील एकही वृक्ष तोडू नये नितीन पंडितांनी याचिकेतून न्यायालयाकडे ही मागणी केली आहे। तर मनसेचे पदाधिकारी नितीन पंडित यांनी ही याचिका दाखल केली आहे। गेल्या काही दिवसांपासून तपोवनाचा वृक्षतोडीचा मुद्दा चांगलाच गाजलेला असताना आता आज तपोवन वृक्षतोडी विरोधातील याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडेल। तर नितीन पंडित यांनी याचिका दाखल केली आहे। तर या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिशय महत्त्वाची सुनावणी ही पार पडेल। या संदर्भात स्वतः मनसेचे पदाधिकारी नितीन पंडित आपल्यासोबत जोडले गेलेत। नितीनजी, तपोवन वृक्षतोडी विरोधातील याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। काय वाटतं या सुनावणीमध्ये नेमकं काय होऊ शकतं आणि कशा पद्धतीने तुमच्याकडूनही युक्तिवाद केला जाऊ शकतो? मॅडम, सुनावणी आता कसं आहे माहिती का, आता ज्या पद्धतीने नाशिक महानगरपालिका सांगते आणि इथले पालकमंत्री गिरीश महाजन सांगतात की आम्ही वृक्ष तोडणार नाही किंवा ते साधुगाम जो प्रोजेक्ट आहे माई साहेब तो पण आम्ही रद्द केलेला आहे, ते यांना म्हणजे आम्हाला कोर्टाकडे आम्ही इंटरिम रिलीज मागतोय की तात्पुरती हे झाडं तोडू नये सध्या तरी, आणि जेव्हा आम्ही सर्व पुरावे जेव्हा सादर करू कोर्टामध्ये आणि त्यावरती हुकूम व्हावा आणि हा जो माई साहेब जो प्रोजेक्ट आहे हा रद्द करण्यात यावा पूर्णपणे, कारण की याच्यामध्ये सर्व नियम पायदळी तुडवलेले आहेत नाशिक महानगरपालिकेने, आणि त्यामुळे आम्हाला कोर्टाकडून अपेक्षा आहे की हा हुकूम व्हावा आणि सुनावणी पुढेपर्यंत चालू राहणार आहे तोपर्यंत यांना आम्हाला इंटरिम भेटावा की हे तात्पुरती स्थगिती याच्यावरती यावी। आता हे जर म्हणतायत ना की आम्ही स्थगिती आणलेली आहे, आम्ही तोडणार नाही, तर यांना कोर्टामध्ये पुरावे सादर करावे लागतील, कोर्टामध्ये पेपर सादर करावे लागतील, त्याचे म्हणजे यांच्या मनामध्ये काय चाललंय हे आम्हाला कळेल। निश्चित धन्यवाद नितीनजी, आपण जय महाराष्ट्र दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती जी स्थगिती आणली गेली आहे त्या संदर्भातले पुरावे कोर्टासमोर सरकारनं प्रशासनानं सादर करावे, त्यानंतरच या सगळ्या प्रकरणाचं पुढील दिशा ही ठरवली जाईल। त्यामुळे तपोवन वृक्षतोडी विरोधातील याचिकेवर आज महत्त्वपूर्ण अशी सुनावणी होणार आहे। मनसेचे पदाधिकारी नितीन पंडित यांनी ही याचिका दाखल केलेली आहे। तपोवनातील एकही वृक्ष तोडू नये नितीन पंडितांनी या याचिकेतून न्यायालयाकडे ही मागणी केलेली आहे। त्यामुळे नितीन पंडितांच्या या याचिकेवरती आज कशा पद्धतीने सुनावणी होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर नितीन पंडित यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना या संदर्भातली प्रतिक्रियाही दिलेली आहे की जर प्रशासनानं या वृक्षतोडीवरती स्थगिती आणलेली आहे, जे प्रदर्शन स्थळ या ठिकाणी उभारलं जाणार होतं ते या ठिकाणी उभारण्यासाठी स्थगिती देण्यात आलेली आहे, तर त्या संदर्भातले पुरावे सरकारनं न्यायालयासमोर सादर करावे आणि या संदर्भातला पुरावाही सरकारनं समोर आणावा, तरच या सगळ्या स्थगितीवर विश्वास ठेवला जाऊ शकतो असंही मनसेचे पदाधिकारी नितीन पंडित यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच आता या सुनावणीमध्ये न्यायालय नेमकं काय भूमिका देतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। काय महत्त्वाचं निरीक्षणही न्यायालय या सगळ्या प्रकरणासंदर्भात नोंदवतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे तपोवन वृक्षतोडी विरोधातील याचिकेवर आज महत्त्वपूर्ण अशी सुनावणी पार पडणार आहे। मनसेचे पदाधिकारी नितीन पंडित यांनी या संदर्भातली याचिका ही दाखल केलेली आहे। तर गेल्या काही दिवसांपासून तपोवनातील 1800 झाडं तोडण्याचा मुद्दा हा नाशिकमध्ये चांगलाच तापलेला होता। विविध संघटना या सगळ्या प्रकरणावरून आक्रमक झाल्या होत्या। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटोर यांच्याकडून।
किरण, मनसेचे पदाधिकारी नितीन पंडित यांनी तपोवन वृक्षतोडी विरोधात याचिका केली होती आणि आता या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. काय वाटतं या सुनावणीमध्ये नेमकं काय होऊ शकतं? अंकिता, मागच्या काही दिवसांपासून नाशिकच्या तपोवनमधील झाडं तोडू नका, खरं तर या सगळ्या मुद्द्यावरती सामाजिक संघटना आंदोलन करत आहेत. आणि मध्यंतरी इथे जे एक्झिबिशन सेंटरचं एक टेंडर निघालेलं होतं तेही रद्द करण्यात आलेलं आहे. पण अद्यापही साधुग्राम तयार करण्यासाठी काही वृक्ष तोडावे लागतील अशा पद्धतीचे चर्चा एकीकडे ज्या इथे होत असताना आता दुसरीकडे मनसेचे कार्यकर्ते नितीन पंडित यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये हे जे वृक्ष आहेत ते तोडू नका अशा पद्धतीची जी याचिका ती हे दाखल केलेली होती. आणि आज या सगळ्या याचिकेवरती सुनावणी हे जे होणार आहे, त्यामुळे या सुनावणीकडे लक्ष आहे. त्यामुळे उच्च न्यायालयामध्ये आज नेमकं काय सुनावणी होतो आणि काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं असेल. निश्चित. धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.